दोन्ही राष्ट्रवादी ज्या बाजूला झाल्या होत्या त्या कुठेतरी पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली नेमक्या कधीपासून सुरू झाल्या होत्या आता तुम्ही सांगू शकाल का? कामाच्या निमित्ताने ज्या वेळेला मी दादांकडे जायचो त्यावेळेला दादा आग्रह करायचे की अंकुशराव मला चैन पडत नाही, माझी मनस्थिती नीट राहत नाही, आपण एकत्र आलं पाहिजे. साहेबांना या वयामध्ये वेदना किती होत असतील याची जाणीव मला आहे, आपण काहीतरी करा. पण आम्ही त्यावेळेला काही करू शकत नव्हतो. पण आज माझ्या दृष्टीने या घडीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं याला माझं प्राधान्य आहे. आणि ते आल्यानंतर मग पुढची राजकीय वाटचाल या दोन्ही एकत्र आलेल्या राष्ट्रवादीची कशी असेल, काय असेल याचे आडाखे किंवा त्याच्या बाबतीतले निर्णय घेण्याचा अधिकार माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला नाही. आदरणीय पवारसाहेब असतील, पवार कुटुंबीय असेल किंवा राष्ट्रवादीच्या दादांच्या पक्षाच्या नेते असतील, हे एकत्र बसून ती पुढची वाटचाल काय असेल ती ठरवतील. पण ती लवकर व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि कदाचित जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर त्या प्रक्रियेला वेग येईल आणि कदाचित फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला चांगली बातमी पाहायला मिळेल अशी मी अपेक्षा करून आहे. कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.